मिटमिटा आणि पडेगाव येथील नागरी समस्या आणि बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांसाठी मिटमिटा येथे महानगरपालिका आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी समस्या आणि ज्यांची घरे अथवा जागा बाधित झाली आहे त्याबाबत शंका निरासन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा पदाधिकारी दीपक बनकर यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत मिटमिटा पडेगाव भागातील नागरिकांच्या समस्या आणि ज्यांची घरे बाधित झाली आहे त्यांच्यासाठी मनातल्या शंका निरासन करण्यात आल्या। यावेळी आयुक्त जी श्रीकांत यांनी बरेच मुद्द्यांवर चर्चा करून नागरिकांच्या शंका दूर केल्या। पडेगाव मिटमिटा येथील नागरिकांच्या मुख्य रस्त्यावरील 60 मीटरच्या अंतर्गत येणारे बाधित झालेल्या अतिक्रमणधारकांना मोबदला नियम आणि अटीनुसार देण्यात येणार आहे अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली। यावेळी मिटमिटा पडेगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांसमोर समस्या मांडून अनेक शंकांचे निरासन करून घेतले। यावेळी सहाय्यक उपायुक्त सविता सोनवणे, दीपक बनकर, माजी नगरसेवक सुभाष शेजवळ, सुनील मगरे, सलीम पटेल, रखमाजी जाधव, दिलीप जाधव, नुमान खान आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। जावेद शेख, MC न्यूज, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर। त्यासाठी या भागातील नागरिक विशेष करून श्री बनकरजी यांनी आणि श्री सलीमबाई आणि या सर्व लोकांनी आग्रह करीत होते की आम्हाला येऊन या ठिकाणी लोकांचे जे शंका आहे DP प्लॅनचे ज्याच्या काही अडीअडचणी आहे ते समजून सांगण्यासाठी या ठिकाणी मला आग्रह केला होता। आणि या भागातील विशेष करून गावठाणामध्ये जे 100% ज्यांचा जागा जाती आहे त्यासाठी आपण ज्यांना जे आवश्यक असलेला मोबदला आपण देणारच आहोत आणि दिलं आणि त्यासोबतच गावठाण व्यतिरिक्त त्यांची 100% जागा जात आहेत आणि किंवा अशी जागा जात आहेत की ज्या ठिकाणी आपण काही बांधकाम करू शकत नाही, अशी जागामध्ये कशा पद्धतीने मोबदला देता येईल यासुद्धा आपण या ठिकाणी विचार विनिमय झाला। आणि विशेष करून जे रोख याचं देत असताना आम्ही आग्रह केलं की या भागातील 100% गुंठेवारी करायला हवं आणि त्या गुंठेवारी अनधिकृतपणे बांधकाम केलं असेल त्याच्या रक्कमातूनच आपण लोकांना मोबदला आपण देऊ शकतो। त्यामुळे या ठिकाणी आपण त्या कालावधीमध्ये ते एक विशेष कॅम्प आपण या ठिकाणी आयोजन करू जेणेकरून लोकांना कागदपत्राच्या कचाटामध्ये महापालिकेचं ते खूप फेऱ्या घालावं लागतं। त्या फेऱ्या घालण्याऐवजी या स्थानिक नागरिकांचा आग्रह असतो या ठिकाणी आम्ही एक विशेष कॅम्प आम्ही आयोजन करू। त्याच्यासाठी प्रसिद्धी करून जास्तीत जास्त लोक तिकडे आलं तर वारंवार आम्हाला येण्याची गरज नाही। त्यासाठी काही रस्त्याची विशेष करून मोजणी डिपार्टमेंटचा खूप मोठा अडचणी असतो। त्या एक कारण सर्वांकडे त्यांच्या रजिस्ट्री असतात किंवा 7/12 असतात किंवा मोजणीच्या खूप अडचणी असतो, म्हणून आपण महापालिकेमध्ये हे निर्णय घेतला किंवा खाजगी मोजणीही ते चालेल। त्यासाठी टोटल स्टेशन जरी आपण करून घेतला सर्वेअरकडून आणि ऑथराइज्ड आर्किटेक्टकडून की त्याला आपण गृहीत धरून इझिली जागेवरच कसे परवानगी देता येईल या अनुषंगाने चर्चा झाली आणि बरेच ते शंका कुशंका लोकांच्या होत्या त्याला समाधान करण्याचा आपण प्रयत्न केला।